शिरसाट कुटुंबाचे वंचित बहुजन आघाडीकडून सांत्वन पैलपाडा जवळील अपघात प्रकरण 3 जणांचा झाला होता मृत्यू. बोरगाव मंजू हद्दीत येत असलेल्या महामार्गावर पैलपाडा फाट्याजवळ 21/10/2025 रोजी दिवाळीच्या दिवशी रात्री मोठा अपघात झाला होता. त्यामध्ये मोलमजुरी करणारे भीमनगर बोरगाव मंजू येथील धीरज शिरसाट व अश्विनी शिरसाट हे मोलमजुरी करणारे दाम्पत्य व आरिफ खान या तिघांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला होता. त्यामुळे संपूर्ण बोरगाव मंजूत शोककळा पसरली होती. अपघाताची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य नीताताई संदीप गवई यांनी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा व तालुका कार्यकारिणीला घटनेची माहिती दिली. त्यानंतर अपघात झालेल्या दोन्ही कुटुंबाची भेट घेऊन अपघातात मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व अकोला तालुकाध्यक्ष किशोर जामनिक यांनी गुरुवारला बोरगाव मंजूत भीमनगर स्थित शिरसाट कुटुंबियांची भेट घेतली व दोन्ही कुटुंबियांचं सांत्वन केले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, अकोला तालुकाध्यक्ष किशोर जामनिक, मूर्तिजापूर तालुकाध्यक्ष सुनील सरदार, ग्रामपंचायत अधिकारी संदीप गवई, अणवीचे सरपंच प्रदीप नवलकार, बोरगाव मंजू सर्कल अध्यक्ष विश्वास इंगोले, सर्कल महासचिव शेख सलीम भाई, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते देवानंद गवई, समीउल्ला शाह, राजू खांडेकर, युसुफ शाह, राजकुमार गवई, नितेश गवई, बुद्धदास गवई, मिलिंद टोमरे, भारत गवई, चंद्रकांत बागडे यांनी अपघातामध्ये मरण पावलेले तिसरे व्यक्ती आरिफ खान यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन संपूर्ण कुटुंबाचं सांत्वन केले. सांत्वनपर भेट घेतल्यानंतर बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पोहोचले. यावेळी ठाणेदार यांची भेट होऊ शकली नाही. मात्र दुय्यम ठाणेदार पोलीस उपनिरीक्षक लांडे यांच्याशी फोनवर चर्चा झाली. पोलीस प्रशासन लवकरात लवकर सदर प्रकरणाचा संपूर्ण तपास करून दोन्ही कुटुंबातील सदस्यांना न्याय देईल असं आश्वासन पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांना दिले. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी किसन गवई, पैलपाडा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.